हर साल लगभग 7,35,000 को दिल का दौरा पड़ता है, जबकि मूक दिल के दौरे होते हैं ज्यादातर एक अलग दर्द और साथ के लक्षणों के साथ मौजूद होते हैं। हमने डेविड लॉर्ड MD PPG कार्डियोवास्कुलर सर्जरी से हमें यह समझाने के लिए कहा कि कार्डियक एपिसोड के दौरान वास्तव में क्या हो रहा है। दिल का दौरा पड़ने पर क्या होता है। बड़े और छोटे दिल के दौरे होते हैं। प्रमुख दिल के दौरे आमतौर पर तब होते हैं जब एक पोत में अचानक थक्का विकसित हो जाता है जो आंशिक रूप से बाधित होता है। बर्तन अच्छे प्रवाह के साथ खुले से बंद की ओर जाता है। उस पोत द्वारा खिलाई गई मांसपेशी तब मरने लगती है, जिससे हृदय की मांसपेशियों को बड़ा नुकसान होता है। मांसपेशियों की क्षति के कारण दर्द होता है, हालांकि कुछ को बिना दर्द के साइलेंट हार्ट अटैक होता है क्योंकि मांसपेशियां मर जाती हैं और निशान ऊतक में बदल जाती हैं। जब आपको दिल का दौरा पड़ता है तो आप लय गड़बड़ी से ग्रस्त होते हैं। दिल की लय खराब होने के कारण एक व्यक्ति की मृत्यु हो सकती है। जरूरी नहीं कि हर दिल का दौरा पड़ने पर दिल रुक जाए, लेकिन यह हो सकता है। मामूली दिल के दौरे तब होते हैं जब गंभीर पुरानी रुकावट वाले जहाजों को कुछ परिस्थितियों में रखा जाता है जहां मांसपेशियों को अधिक रक्त प्रवाह की आवश्यकता होती है जो इसे प्राप्त कर सकता है। उच्च रक्तचाप कई वर्षों के दौरान विकसित होता है। यह साइलेंट किलर है, यानी किसी को कोई लक्षण नजर नहीं आता, लेकिन लक्षणों के बिना भी उच्च रक्तचाप रक्त वाहिकाओं और अंगों, विशेष रूप से मस्तिष्क, हृदय, आंखों और गुर्दे को नुकसान पहुंचा सकता है। लक्षणों में छाती, गर्दन, पीठ या बाहों में जकड़न या दर्द, साथ ही थकान, चक्कर आना, असामान्य दिल की धड़कन और चिंता शामिल है। पुरुषों की तुलना में महिलाओं में एटिपिकल लक्षण होने की संभावना अधिक होती है। हार्ट अटैक आने पर क्या क्या लक्षण दिखाई देते हैं। कंधे के ब्लेड, हाथ, छाती, जबड़े, बाएं हाथ या ऊपरी पेट के बीच के क्षेत्र में दर्द के प्रकार छाती में बंद मुट्ठी की तरह हो सकते हैं। आइए इन्हीं सब बातों और उपचार को लेकर देवकी हॉट हाइपरटेंशन और डायबिटीज केयर के सुप्रसिद्ध चिकित्सक डॉक्टर प्रीतम अंबुलकर हमारे साथ है, जो MBBS डीप कार्डियोलॉजी PGC डायबिटीज है। आइए जानते हैं हार्ट अटैक के लक्षण और उसके उपचार के बारे में डॉक्टर प्रीतम अंबुलकर से आज के विशेष चर्चा में। हृदयरोगाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे, आपल्याला माहिती आहे। त्याच्यामागे बरीचशी कारणं असतात। आता पोस्ट कोविड एरामध्ये सुद्धा याच्यात वाढ झाल्याचं प्रकर्षाने जाणवते आहे आणि आमचा प्रयत्न हा असतो की अशा रुग्णांना त्यांचे हृदयरोगाचे ब्लॉकेजेस अधिक वाढू नये म्हणून आधीपासूनच विशेष काळजी घेण्याकरता त्यांना ट्रीटमेंट देणे आणि त्यांना प्रशिक्षण देणे हा आमचा हेतू असतो, जेणेकरून हा जो आजार आहे हा टाळता येईल। संशोधनामध्ये असं आढळलं आहे की हृदयरोग किंवा हार्ट अटॅक जो आहे हा 90% पर्यंत 90% याचं बर्डन जे आहे हे आपण कमी करू शकतो जर आपण आपल्या काही सवयी असतील, खानपान असेल, व्यायाम असेल, काही व्यसन असतील, ह्या गोष्टींवर जर आधीपासून नियंत्रणात ठेवलं तर नक्कीच आपण हृदयरोगाचा धोका हा 90% कमी करू शकतो। आणि त्याकरता मग आम्ही सर्व पेशंटला इथे सूचना करतो, त्यांना समजावून सांगतो आणि त्यांना तशी ट्रीटमेंट देतो की त्यांनी आपलं ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल, त्याचप्रमाणे वजन हे नियंत्रणात ठेवावं। ज्या लोकांना आधीपासून कुठल्याही समस्या असेल, जसे उदाहरणार्थ BP आहे, कोलेस्ट्रॉल आहे, डायबिटीस आहे, त्यांनी नियमित आपलं तपासणी करत राहावी। त्यामध्ये रक्तातलं कोलेस्ट्रॉल आहे, शुगर आहे, ECG आहे, ह्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे हा आमचा हेतू असतो, जेणेकरून हे लोड जे आहे आपल्याला हे कुठेतरी टाळण्यासारखं आहे, कुठेतरी थांबवण्यासारखं आहे आणि त्या दृष्टीनेच आम्ही पेशंटला ट्रीटमेंट देत असतो। मी आता जसं सांगितलं की कोरोना हे कारण त्यामध्ये नवीन इन्क्लूड झालं असं म्हणायला हरकत नाही। जेव्हा कोरोना इन्फेक्शन होतं त्यानंतर काही शरीरामध्ये केमिकल्सचा स्त्राव झाल्यामुळे रक्ताच्या गुठळ्या बनणं आणि हार्ट अटॅक येण्याचा धोका हा त्या कालावधीत वाढतो, परंतु एकदा कोरोना होऊन गेला की त्यानंतर ही रिस्क हळूहळू कमी होणं सुरू होते आणि पुन्हा पूर्ववत आपण जर बघितलं तर आपले जे रिस्क फॅक्टर्स आहेत यामध्ये आपण दोन प्रकार करतो, एक मॉडिफायबल आणि एक नॉन मॉडिफायबल। मॉडिफायबल रिस्क फॅक्टर म्हणजे असे की ज्याला आपण कंट्रोल करू शकू किंवा मॉडिफाय करू शकू। त्यात मी आताच बोलल्याप्रमाणे शुगर असेल, कोलेस्ट्रॉल आहे, आपलं वजन आहे, आपलं खानपान आहे आणि त्याचप्रमाणे आपल्या व्यायामाच्या सवयी असतील, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये आपल्याला मॉडिफायरमध्ये येतात। याला जर आपण कंट्रोल करू शकलो तर नक्कीच हृदयरोगाचे रिस्क किंवा गुठळ्या बनण्याची रिस्क किंवा कोरोनरी ब्लॉकेजेस करायची रिस्क आपण कमी करू शकतो। दुसरे दोन रिस्क फॅक्टर असतात, त्यामध्ये आपलं वय असतं आणि आपलं लिंग, म्हणजे पुरुषांमध्ये हृदयरोगाचा धोका हा स्त्रियांपेक्षा अधिक असतो, त्याला आपण फारसं बदलू शकत नाही। वयानुसार हृदयरोगाचा धोका वाढतो, त्यालाही फारसं बदलू शकत नाही, परंतु इतर जे प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितलं त्याला आपण निश्चितपणे कंट्रोल करू शकतो आणि त्या दृष्टीनेच आम्ही रुग्णांना सांगतोय की तुम्ही आपलं ब्लड प्रेशर, शुगर, कोलेस्ट्रॉल याची नियमित तपासणी करावी आणि त्या दृष्टीने आपल्या
लाईफस्टाईलमध्ये म्हणजे आपला आहार आहे, आपला व्यायाम आहे, आपलं विचार करण्याची क्षमता आहे, या दृष्टीने थोडंसं विचार करायला पाहिजे, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे, ज्यामुळे नक्कीच हे ब्लॉकेजेस आपण टाळू शकतो आणि हृदयरोगाचा धोका हा नक्कीच कमी करू शकतो. चांगला प्रश्न तुम्ही. बऱ्याच पेशंटला काय होतं की हृदयरोगामध्ये हार्टचं जे दुखणं असतं, हार्ट अटॅकमध्ये त्याची तीव्रता थोडी कमी असते. सगळ्यांनाच खूप तीव्र वेदना होती असं नाही. खास करून डायबिटीस पेशंट किंवा वयोवृद्ध पेशंट यांना कधी कधी हृदयरोगाचं दुखणं जे आहे ही तीव्रता थोडीशी कमी असते आणि अशा वेळेस पेशंट कन्फ्यूज होतो की हे कदाचित गॅसमुळे किंवा ऍसिडिटीमुळे असेल आणि मग पेशंट घरीच आपल्या काहीतरी घरगुती उपाय करत राहतो. पण अशा रुग्णांना मी सांगू इच्छितो की अशा रुग्णांनी ताबडतोब डॉक्टरकडे जायला पाहिजे. सर्वात कमी वेळात आणि ताबडतोब होणारी तपासणी म्हणजे ईसीजी. हा ईसीजी करायला पाहिजे आणि ईसीजी जर हा हार्ट अटॅक आहे असं जर निष्पन्न झालं तर अशा रुग्णांनी ताबडतोब हॉस्पिटलमध्ये भरती होणं आवश्यक आहे. सुरुवातीचे 60 ते 90 मिनिटं जे असतात, म्हणजे अटॅक आल्यापासून 60 ते 90 मिनिटं जे असतात, त्या काळात जर ह्या रुग्णांना योग्य उपचार मिळाला तर अशा रुग्णांमध्ये हृदयरोगापासून पुढे होणारे कॉम्प्लिकेशन्स किंवा मृत्यू हे टाळता येऊ शकतं. आणि त्यामुळे कुठल्याही रुग्णांनी ऍसिडिटी असेल, गॅस असेल असा समज करून ट्रीटमेंट सुरू करण्याला दुर्लक्ष करू नये. ताबडतोब हृदयरोग तज्ञाचा सल्ला घ्यावा आणि ईसीजी करावा. साधारणतः धूम्रपान म्हणजे तंबाखूचं सेवन ते कुठल्याही स्वरूपात का असेना, हे केल्यामुळे निकोटीनचा आपल्या शरीरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्या ज्या असतात त्या टणक बनतात, त्यांची लवचिकता ही हळूहळू कमी होते आणि अशा रुग्णांना सामान्य व्यक्तीच्या तुलनेमध्ये हृदयरोग होण्याचा म्हणजे हार्ट अटॅक येण्याचा धोका हा 3 ते 4 पट अधिक असतो. त्यामुळे सर्व रुग्ण ज्यांचं वय साधारणतः 40च्या वर आहे त्यांनी विशेषतः ध्यान द्यायला पाहिजे याच्यामध्ये की त्यांनी धूम्रपानाला पूर्णपणे टाळायला पाहिजे. त्याचप्रमाणे अल्कोहोल जे क्रोनिक अल्कोहोलिक आहे म्हणजे नियमित वर्षानुवर्ष दारूचं सेवन करणारे लोक आहेत, त्यांना सुद्धा दारूच्या सेवनामुळे कोलेस्ट्रॉल जे असतात, वेगवेगळ्या प्रकारचे जे कोलेस्ट्रॉल असतात, काही बॅड कोलेस्ट्रॉल त्याला म्हणतो, ज्यामुळे हृदयरोगाचा धोका वाढतो. ते कोलेस्ट्रॉल शरीरामध्ये जमा झाल्यामुळे हृदयरोगाची रिस्क वाढते. तसंच कधी कधी एक कार्डिओमायोपॅथी नावाचा प्रकार असतो, ज्यामध्ये हृदयाच्या मसल्स जे असतात, स्नायू जे असतात, ते स्नायू हे आजारी पडतात. तर हा आजार सुद्धा व्हायचा रिस्क त्यात जास्त असते. त्यामुळे मी सर्व रुग्णांना निश्चित सूचना करेल की त्यांनी हृदयरोग टाळायचा असेल तर अल्कोहोलचं सेवन थांबवायला पाहिजे. तसंच धूम्रपान, तंबाखू, खर्रा या सर्व गोष्टींवरती त्यांनी नियंत्रण ठेवायला पाहिजे. हृदयरोग जर टाळायचं असेल आणि आपल्याला हृदयरोगामुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स टाळायचे असतील किंवा बायपास टाळायचं असेल, अँजिओप्लास्टी टाळायची असेल तर अगदी तरुण वयापासूनच आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. साधारणतः आपण म्हणतो की रोज एक्सरसाइज करायला पाहिजे किंवा रोज योगा करायला पाहिजे, पण साधारणतः हे व्यायाम किंवा योगा कधी सुरू केले जातात, जेव्हा व्यक्तीला माहित होतं की आपल्याला आता हृदयरोग झालेला आहे किंवा बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉलचे प्रॉब्लेम झालेले आहेत, त्यानंतर रुग्ण मग ह्या सगळ्या गोष्टींना सुरुवात करतो किंवा साधारणतः रिटायरमेंट झाल्यानंतर वयाच्या 60मध्ये सुरुवात करतो. पण हे वय म्हणजे फार उशीर झालेला असतो. साधारणतः वयाच्या 17-18 वर्षापासूनच सर्वांनी चांगल्या सवयींचं पालन करणं आवश्यक आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट आहे आहार. आहारामध्ये साधारणतः खूप तेलकट, मसालेदार, नॉनव्हेज ह्या गोष्टी टाळायला पाहिजे. मिठाचं सेवन थोडं कमी करायला पाहिजे आणि आपल्या आहारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये फळं आणि सलाद याचा अंतर्भाव करायला पाहिजे. दुसरी गोष्ट व्यायाम. साधारणतः आठवड्यातून कमीत कमी 5 दिवस अर्धा ते पाऊण तास रोज व्यायाम करायला पाहिजे. व्यायामाचं स्वरूप कसं असायला पाहिजे तर व्यायाम म्हणजे एरोबिक प्रकारचे व्यायाम व्हायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ मॉर्निंग वॉक किंवा जॉगिंग, सायकलिंग, स्विमिंग, एरोबिक डान्सेस अशा प्रकारच्या व्यायामामुळे काय होतं की पूर्ण शरीराचा एकसारखा व्यायाम होतो आणि त्यात हृदयाचा पण चांगला व्यायाम होतो आणि हृदयरोग होण्याची रिस्क ही कमी होते. त्यामुळे योग्य आहार, योग्य व्यायाम आणि निर्व्यसनी राहणे याची सवय ही अगदी तरुण वयापासून किंवा लहान वयापासूनच सर्वांना लावणे आणि आपल्या कुटुंबातील लहान मुलांना त्याची सवय करून देणे हे प्रत्येक पालकांची एक जबाबदारी आहे. साधारण तसं बघितलं तर किंवा मुलांना शिकवतो की बाबा तू अभ्यास कर, चांगले मार्क्स मिळाले पाहिजे. लहान मुलांना आंघोळीचा कंटाळा येतो, त्यांना आपण संस्कार देतो की नाही रोज सकाळी उठल्यावर आंघोळ केली पाहिजे, स्वच्छ राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे रोज व्यायाम केला पाहिजे आणि रोज पौष्टिक पदार्थ खाल्ले पाहिजे. जंक फूड टाळले पाहिजेत, ज्यामध्ये चॉकलेट्स असतील, केक्स असतील, बेकरी प्रोडक्ट्स असतील, शीतपेय आहेत आणि अति नॉनव्हेजचं सेवन आहे, ह्या गोष्टी टाळल्या पाहिजे. हे संस्कार आपल्याला लहान मुलांना आतापासून देणं आवश्यक आहे, जेणेकरून भविष्यामध्ये त्यांना हृदयरोग आणि तत्सम आजार जे आहेत, त्या प्रकारचे आजार जे आहेत ते उद्भवणार नाहीत.
आमच्या क्लिनिकमध्ये आम्ही मेनली आता सांगितलं की प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणजे हृदयरोग टाळण्यासंबंधी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे इथे आमच्याकडे ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल, डायबिटीस, लठ्ठपणा आणि त्यामुळे उद्भवणारे कॉम्प्लिकेशन्स यासंबंधी आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध आहे. आमच्याकडे ब्लड टेस्टिंग, युरिन टेस्टिंग आणि हार्ट करता पर्टिक्युलरली ECG ह्या सर्व सुविधा इथे होतात. त्याचप्रमाणे त्यांना डाएट संबंधी मार्गदर्शन केलं जातं आणि व्यायामासंबंधी त्यांना मार्गदर्शन केलं जातं. आमचं हे क्लिनिक नागपूरमध्ये बेसा चौकामध्ये आहे. कादंबिनी विहार, स्वामी समर्थ मंदिर, बेसा चौक या ठिकाणी हे आहे आणि हे क्लिनिक सकाळी 10 ते 2 पर्यंत आणि संध्याकाळी 6 ते 10 पर्यंत सुरू असतं. संपर्क करण्यासाठी आमचा नंबर आहे 8275392852.